सन्माननीय महेंद्र भोसले साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय आर्मी मॅन आणि त्यांचं आपण या व्यासपीठावरती करूयात हार्दिक स्वागत। मोरणी गावचे जावई आणि ज्या वेळेला आमच्या मोरणी गावामध्ये स्पर्धा होत असतात त्या वेळेला भोसले साहेबांचं योगदान आम्हाला नेहमीच लाभत असतं। ओमकार हे देखील उपस्थित आहेत म्हाळुंगे गावचे, आपलं हार्दिक स्वागत। मॅच ऑन, खोलवर टप्प्याचा बॉल, फुलर लेनचा बॉल, चॉपरँड खेळून काढलं बॉलला, स्ट्राइक रोटेट झाली। एक धावेने टीमचं अकाउंट ओपन झालंय। सलामीची जोडी अमरदीप दवली संघाकडून आपण पाहतोय। बॅट्समन सुमित आणि समीर स्ट्रायकर एंड वरती। दशरथ निवळे निवळी यांचं देखील शुभ आगमन। वसपा काढण्याकरता निवळी संघ आज इथे दाखल झालाय, आपलं हार्दिक स्वागत। राकेश निवळे यांचं देखील शुभ आगमन झालं, आपलं हार्दिक स्वागत। आपण व्यासपीठावरती या। यावेळेला मात्र समोरच्या बाजूने बॉल लावलेला आहे, विसेप मधून बॉल निघून गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय तो चौकार। आगमन झालं, आपलं हार्दिक स्वागत। वसंत निवळे हे देखील या ठिकाणी उपस्थित, आपण देखील मंचावरती या, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। अकुट्टा पहिला बॉल बॅकफुट वरती गेले, पंच केला बॉलला डी बॅकवर्ड कडे, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी दमदार शानदार चौकार। उपस्थित म्हाळुंगे गावचे माजी गाव प्रमुख विलासजी भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित, आपण देखील मंचावरती या, आपलं हार्दिक स्वागत। आपला देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल। बिग हिट ठोकलाय षटकार, आणखीन एक धडाकेबाज षटकार पाहायला मिळतोय समीरच्या बॅटमधून। माझे उपाध्यक्ष सन्माननीय राकेश कृष्णा निवळे या ठिकाणी उपस्थित, त्यांचं हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम। आपण मंचावरती स्थान बनवायचं। 15 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या। गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय, गोलंदाज आर्यन वरती अटॅकिंग क्रिकेट खेळलं गेलं, आक्रमकता दाखवली गेली। राकेशजी निवळे आपलं हार्दिक स्वागत। पुढचा बॉल या ठिकाणी पाहिलं तर सॉफ्ट हँड बॉलला मात्र खेळून काढलं गेलं, अगदी पाहतोय चांगल्या टप्प्यावरती हा बॉल हाताळला गेला। 5 बॉलचा खेळ संपन्न झाला, 15 धावा धावफलकावरती आहे। शेवटचा अंतिम बॉल आहे गोलंदाज आर्यनचा। चालू असलेला सामना आपण पाहतोय, केदारनाथ अक्कालपे ब विपक्ष अमरदीप धवली। शेवटचा बॉल, त्यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, शेवटचा अंतिम बॉल देखील आलाय डॉट। ऑटो बॉलिंग पहा, सुरुवात थोडीशी खराब झाली होती गोलंदाजाची, परंतु शेवट त्याने चांगला केलाय आणि इथून खऱ्या अर्थाने पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 15 या अंकावरती। पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय। धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल अजून देखील काही षटके बाकी आहे। नेक्स्ट मॅच आपल्याला एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल। खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धी
नेहमी एकमेकांसमोर ठाकतात. अनेक विजय निवळी संघाचे, अनेक विजय मोरणी संघाचे. आणि निवळी गावातील ग्रामस्थ, मोरणी गावातील ग्रामस्थांना एकच इच्छा असते, निवळी आणि मोरणीची मॅच ती पाहायला नक्कीच मिळेल. षटक क्रमांक 2 ला इथून सुरुवात झाले. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न केला, अतिरिक्त उंची गाठले. गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. महेश जाधव होते, प्रयत्न केले होते, परंतु उलटच्या दिशेने हा झेल कॅरी करणं तेवढंसं शक्य नव्हतं. आणि इथून मात्र धावा घेतल्या गेल्या 2 धावे. टीमची धावसंख्या 17 या अंकावरती पाहायला मिळेल. क्रिकेटमधील अशुभ आकडा आहे 17 म्हटलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावरती एबीडी डिव्हिजनचा जर्सी नंबर आहे. आणि तो नंबर या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या 3 दिवस त्यांनी उत्तम दर्जाचं डीजे ऑपरेटिंग केलं. आमचे मित्र करण शेलार आमच्यावरती नाराज आहेत, परंतु नाराज राहू नका. निश्चित आम्ही तुम्हाला संध्याकाळी खुश करणार आहोत. 17 धावा धावफलकावरती. यावेळेला मात्र पाहिलं तर एक धाव आली आहे. एक धावेने टीमची धावसंख्या 18 या अंकावरती. जो जर्सी नंबर आहे विराट कोहली सर यांचा. 18 धावा धावफलकावरती. करण शेलार कुंदे गावातील सुपुत्र आहेत आणि आमच्या प्रत्येक सुखादुःखात त्यांचा सहभाग असतो. मोरणी प्रीमियर लीग असू द्या अथवा आमच्या समाजाच्या मॅच असू द्या, त्यांचं नेहमीच आम्हाला लाख मोलाचं योगदान लाभत असतं. परंतु काल रात्री खऱ्या अर्थानं ते आमच्यावरती भडकले, परंतु आज ते आम्हाला प्रेमाने जवळ करतात. त्यांना मी देखील धन्यवाद देईन. ऑन द राईज खेळले गेले. शॉर्ट मिड विकेट मध्ये बॉल, एक धाव आले. एक हॅलो हॅलो. गोलंदाज सज्ज झाला. षटकातला पुढचा बॉल घेऊन महेश जाधव. यावेळेला मात्र पहा पुन्हा एकदा बॉलला स्क्युअर लेग मध्ये ढकललंय. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्युअर लेग मध्ये पाहायला मिळालं आणि इथून धावा घेतल्या गेल्या. तर एकंदरीत 3 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 23 धावा धावफलकावरती. 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एक चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो. बॅटिंग करत असताना अमरदीप धवली संघ. कालच्या दिवसामध्ये अंतिम सामना आपण पाहिला. ज्युनियर गटातून विशाल 11 पिंपरी विपक्ष शेमडी. असं वाटत होतं विशाल 11 पिंपरी काहीतरी नव्यानं घडवतोय, परंतु त्यांना पराभवाच्या सामोरे जावं लागलं. 18 बॉल मध्ये 31 धावा त्यांना चेस झाल्या नाहीत. परंतु मी त्यांना एकच संदेश देईन, टीम खूप चांगली आहे आणि यंग ब्रिगेड टीम आहे. परंतु काल त्यांना पराभव जरी आला असेल तरी पुढील स्पर्धेसाठी त्यांनी खचून जाऊ नये, कारण त्यांच्याकडे जो खेळ आहे ना तो खऱ्या अर्थानं आमच्या ग्रामस्थांनी देखील त्यांच्या खेळाचं कौतुक केलंय. अशा पद्धतीचा खेळ आपण विशाल 11 पिंपरी संघाचा काल पाहिला आणि शेमडी संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवून आहे. तर धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा या धावफलकावरती जोडल्या गेले. दोन षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर धावा आल्या होत्या एकंदरीत पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 15. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या त्या 11 आणि सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 26 या अंकावरती. आणि यानंतर निश्चितपणाने मायक्रोफोन वरती आपण बदल करूया. आमचे ज्येष्ठ समालोचक तथा ठाणे पालघर विभागाचे माजी सचिव लामतगावचे सुपुत्र अमोल चंद्रकांत चव्हाण यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण शिंदे. या पंचकृषीतील एक नामांकित असे समालोचक ज्यांच्या सुमधुर वाणीतून आपण गेले 2 दिवस समालोचन ऐकतात आणि आजचा 3रा दिवस सुद्धा
मार्गस्थ असताना सुरेख असं समालोचन आपण पाहतोय सलग या तिसऱ्या दिवशी त्यांच्या मुखवाणीतून। दरम्यान सर्व क्रीडा रसिकांचं मी या सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्दा करून मी अमोल चव्हाण आजच्या तिसऱ्या दिवसातील समालोचनाची धुरा वाहत असताना दरम्यान आपण पाहतो चालू सामना एका बाजूला धवली विपक्ष केदारनाथ अक्कलपे दोन्ही मातब्बर अशा संघांचा हा सामना, दोन्ही रायगड जिल्ह्यातला बिलॉंग करणारे हे दोन्ही संघ। गोलंदाज सुजलचा हा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, परंतु सुरेख असा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय सीमारेषेवर क्षेत्ररक्षकाचा। निश्चितच इथे आपल्या संघासाठी 4 धावा तरी वाचवलेले आहेत। या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या धावसंख्येवर। सलामीची जोडी आपण मैदानावर पाहतोय समीर आणि सुमित। पुढचा चेंडू आणि निर्धाव चेंडू करण्यात यश मिळते गोलंदाज सुजलला। एक नवोदित अष्टभुल असा खेळाडू केदारनाथ 11 अक्कलपे संघाकडून गोलंदाजी आपल्याला गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतोय। सुजल टू सुमित, हाफ कर चेंडू आणि इथे चेंडू जातोय बहुधा सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळतो प्रणय याच्या माध्यमातून आणि एक मोठा हादरा इथे पाहायला मिळतोय। पहिला गडी बाद होतोय तो। स्वागतम सुस्वागतम। महाराष्ट्र पोलीस सेवेत आपली जवळजवळ 35-36 वर्ष सेवा करून निवृत्त झालेले पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय दिलीपजी शिंदे साहेब आपलं सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत। आमचे लाडके भाऊजी आपलं सहर्ष स्वागत। आपणास विनंती की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। सुजल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन एक सुरेख झेल आपल्याला प्रणय याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, कारण अतिशय उत्कृष्ट असा झेल आपण पाहतोय सलग दुसऱ्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळतोय। या अगोदर शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज संघाचा सक्षम याने सुद्धा उत्कृष्ट असा झेल टिपला होता, त्याच प्रकारे प्रणय याने सुद्धा सुरेख असा झेल टिपून माघारी परतवलेला ते सुमित याला। तिसरं षटक मार्गस्थ असताना नवीन आलेला फलंदाज ऋषी आणि पुन्हा उंचवलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक काही येत नाही, गपलत झाली। त्या दरम्यान गोलंदाज आणि फलंदाजी निश्चितच इथे पाहूया धावबाद साठी अपील करताना दिसत आहेत सर्व क्षेत्ररक्षक, परंतु त्या दरम्यान 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज। या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 धावसंख्येवर। एक बाद 30। हॅलो ऋषी एक नामांकित असा फलंदाज आपण पाहतोय दौली या संघाकडून। सुजल टू ऋषी, पुढचा चेंडू आणि हा जमिनी लगत गरंगळत येणारा चेंडू, त्या दरम्यान थोडीशी गपलत होते प्रणय याची, परंतु सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज। धाव संख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 32 या धाव संख्येवर। तिसरं षटक मार्गस्थ असताना षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक। पहिलं षटक हाताळलं ते आर्यन याने आणि या षटकात 15 धावा दिल्या होत्या। दुसरं षटक हाताळलं होतं ते महेश याने 11 धावा दिल्या होत्या।
आणि तिसऱ्या षटकाचा हा चेंडू जातो स्क्वेअर लेग झोन मधून सीमारेषे पार दन 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 करत षटकार. तर या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करत आहोत. सागर शिंदे आपण व्यासपीठावरती या. तर महेंद्र भोसले म्हाळुंगे त्यांनी भारत देशाची सेवा केली. मोरणी गावचे जावई तथा म्हाळुंगे गावचे सुपुत्र आणि मोरणी गावामध्ये कोणतेही सुखदुःख असू द्या भाऊजींचं आम्हाला नेहमीच योगदान लाभत असतं. महेंद्रजी भोसले साहेब यांचा आपण स्वागत सन्मान या ठिकाणी सागर शिंदे यांच्या शुभास्ते करत आहोत. त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. मायेचे श्वाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी महेंद्रजी भोसले साहेबांना आपण सन्मानित करूयात. सागर शिंदे यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान संपन्न करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान करत आहोत ठाणे पालघर विभागाचे माजी उपाध्यक्ष आमचे मित्र विनयजी भोसले साहेब जे म्हाळुंगे गावचे सुपुत्र आहेत. तर त्यांचा सन्मान करण्याकरता मी दिलीपजी शिंदे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते विनय भोसले यांचा शुभ सन्मान करायचा आहे. विनयजी भोसले ठाणे पालघर विभागाचे माजी उपाध्यक्ष तथा कोयना प्रतिष्ठान सदस्य यांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष तथा कृष्णाजी निवळे साहेब यांचे सुपुत्र राकेश कृष्णा निवळे यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मी राजाराम मोरे साहेब यांना विनंती करेन राकेश निवळे साहेब यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करायचा आहे. आमच्या गावचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व राजा मामा मोरे यांच्या शुभास्ते राकेश निवळे यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. धन्यवाद. तर हा पण स्वागत समारंभ संपन्न केलात आणि जाऊयात मायक्रोफोन वरती जिथे आवाज आपल्याला ऐकायला मिळतो अमोलजी चव्हाण सर यांचा. धन्यवाद प्रवीणजी. निश्चितच आलेल्या पाहुण्यांचा इथे येतो चित्त मान सन्मान राखला जात आहे. अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच षटक 20-25 रोहन आपल्या षटकातील डिलिव्हरी तेवढाच सुरेख हेलिकॉप्टर उडवलं होतं परंतु त्या दरम्यान क्षेत्र अशी गफलत होते आणि निश्चितच दोन्ही हे फलंदाज 2 धावा पळून पूर्ण करतात. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या पोहोचते ती या दुहेरी धावसंख्येनिशी 41. शेवटचा आणि निर्णायक षटक हाताळताना रोहन आपण पाहतोय केदारनाथ 11 अक्कलप्या संघाकडून रोहन टू समीर आणि हा चेंडू निर्धाव चेंडू काढण्यात यश मिळतंय. गोलंदाज रोहन याला कुडलेन स्पॉट वरून चेंडू उसळी घेऊन थेट स्थिरावतो. यष्टीरक्षक आनंदाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. ये आणि हा चेंडू पुन्हा हेलिकॉप्टर उडवला सीमारेषे पार षटकार. या ठिकाणी शुभागमन झालंय. सन्माननीय राजेजी भोसले साहेब यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. तसंच वापे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आमचे मित्र विपुल लक्ष्मण पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचंय आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. विपुल लक्ष्मण पाटील वापे आपण मंचावरती या. दरम्यान रोहन याच्या पुढच्या चेंडूवर 1 धाव मिळत यश मिळतोय फलंदाज समीर याला आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला आलेला तो एक विस्फोटक असा फलंदाज आपण पाहतोय ऋषी वैयक्तिक 10 धावांवर फलंदाजी करतोय. 3 चेंडूवर 10 धावा फटकावल्या त्या ऋषी याने. निर्णायक षटक हाताळताना गोलंदाज आपण पाहतोय रोहन. शेवटचे 2 चेंडू या शेवटच्या 2 चेंडूवर कोणता मोठा फटका मिळतोय का धवली संघासाठी ऋषीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. परंतु
सुरेख गोलंदाजी तर म्हणता येईल, कारण निर्णायक षटक हाताळताना पुढचा चेंडू जातो स्क्वेअर लेग झोन वर, सीमारेषे पार, षटकार ऋषी ब्रँडेड षटकार. तर या ठिकाणी पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत, ज्यांचं नेहमीच आपल्या मोरनी प्रीमियर लीगला मोलाचं सहकार्य लाभत असं सन्माननीय राजेश भोसले साहेब म्हाळुंगे यांचं आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करत आहोत. आणि हा सन्मान करण्याकरता मी सतीश शिंदे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते राजेश भोसले साहेब यांचा सन्मान करायचा आहे. सुरेख अशी फलंदाजी आपण पाहतो, 4 चेंडूवर 16 धावा पटकवल्या फलंदाज ऋषी आणि एक अतिशय विस्फोटक असा फलंदाज अमरदीप दौली संघाचा आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. हा निर्णायक चेंडू रोवण्याच्या माध्यमातून हा चेंडू पुन्हा एकदा जातो, चेंडू सीमारेषे पार, दन 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 करत षटकार. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती राजेश भोसले साहेब यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. सतीश शिंदे यांच्या शुभ हस्ते पाहू शकाल. एक लाडकं गोड व्यक्तिमत्व म्हाळुंगे गावचं, नेहमीच आमच्या मोरणी गावाचं नेहमीच योगदान लाभत असत. चला टॉस साठी या. जय भवानी मोरणी विपक्ष एनसीसी निवळी. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती अमरदीप दौली संघाची. 1 बाद 60 आणि 61 धावांचं आव्हान असेल केदारनाथ 11 अक्कलपेट संघासमोर. निश्चितच दोन्ही तुल्य वयाचे संघ, परंतु फलंदाजी एक स्ट्रॉंग झोन होता तो अमरदीप दौली संघाचा आणि त्यांनी निश्चितच ते दाखवलेलं आहे. त्या प्रकारे सुरेख असा परफॉर्मन्स आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून षटकारांची हॅट्रिक साधलेली आहे ती हर्ष याच्या माध्यमातून, ऋषी याच्या माध्यमातून. धन्यवाद अमोल. खूप प्रेक्षकांची इच्छा होती, तुम्ही खूप क्रिकेट खेळलात. विश्वास शिंदे, दीपक शिंदे, लक्ष्मण शिंदे हे ज्या वेळेला क्रिकेट खेळत होते, मोरणी म्हटलं निवळी म्हटलं मॅच रंगतदार होते. आणि भरपूर काळांतराने पुन्हा एकदा असा आपण आपल्या भेटीला आलाय मोरणी विपक्ष निवळी. आणि या सामन्याचं नाणेफेकी करण्याकरता मी आमंत्रित करेन सन्माननीय महेंद्रजी भोसले साहेब यांना. निश्चितच गेल्या अनेक वर्षापासून ही स्ट्रॉंग रायव्हलरी राहिलेली आहे ती निवळी विपक्ष मोरणी, कारण हे दोन्ही मातब्बर संघ ज्या क्षणी तुम्ही सांगितलं की एका बाजूला असेल मोरणी संघाचे राजू शिंदे, त्यानंतर लक्ष्मण शिंदे, विश्वास शिंदे, पण दुसऱ्या विपक्ष होते ते अनिल निवळे, संतोष निवळे आणि या मयूर निवळेचं नाव कसं विसरता येईल, कारण अनेक आठवणी सुद्धा त्यांच्या माध्यमातून आहेत. तर टॉस बॉक्स मध्ये आपण पोहोचलो. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. महेंद्र भोसले साहेब यांच्या शुभाशय आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. छाप पुन्हा एकदा हा टॉस केला जाईल. छापा इज अ कॉल. आलाय पुन्हा एकदा काटा. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं, व्यासपीठाची शोभा वाढवायची. तर निश्चित मनोगत आपण घेऊ त्या दोन्ही टीमच्या कर्णधारांचे. मिलिंद शिंदे नाणेफेकी जिंकली आहे, तुम्ही निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणारा हा 4 ओव्हरची मॅच आहे. समोरचा संघ आपल्या भिवंडी तालुक्यातील कोयना क्रिकेट असोसिएशन मधील एक ताकदवार आणि बल्लड देशशाही संघ आहे, ज्या ठिकाणी राकेश निवळे, वसंत निवळे, कल्पेश निवळे, अमृत निवळे, दशरथ निवळे एकाच एक सरस खेळाडू करण मोरेला विसरून चालणार नाही. तर त्यांच्या संघाच्या अगेन्स्ट खेळताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही त्यांना 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण 4 ओव्हरची मॅच आहे आणि आमच्यापेक्षा सरस संघ निवळी संघ आहे. तरी आम्ही त्यांना म्हणतात आज बऱ्याच वर्षांनी, म्हणजे मला वाटतं आपल्याकडे जय भवानीने जेव्हा टुर्नामेंट ठेवली होती तेव्हा टुर्नामेंटला एक मॅच झाली होती. त्यानंतर आज कितीतरी वर्षांनी 5-6 वर्षानंतर आमची मॅच होते. तर मॅच चुरसमध्ये होणारच, यात काही शंका नाही. पण मैदानातल्या गोष्टी मैदानात मैत्रीपूर्ण लढतच राहणार आहे. धन्यवाद मिलिंद. आपण स्वतः आयोजक आहात सरपंच चषक 2025. जय भवानी क्रिकेट संघ मोरणी, ग्रामस्थ मंडळ मोरणी यांनी केलेला सरपंच चषक अगदी कमी दिवसामध्ये स्पर्धेचं आयोजन केलं. या आयोजकांबद्दल काय सांगाल ॲज अ कॅप्टन म्हणून? मी ॲज अ कॅप्टन म्हणून मी बोलतो की हे माझं एकट्याचं यश नाही, तर हे माझं जय भवानी क्रिकेट संघाचं यश आहे. कारण त्यांनी जे केलेलं आहे ते मी एकटा काय करू शकत नाही. त्यांच्या सहकार्यामुळे हे माझं सगळं झालेलं आहे. फक्त मी पुढे आहे, पण माझ्या मागे ते आहेत, कुठल्या एकट्याच्या याच्यावर नाही आहे. धन्यवाद. तर हे होते मिलिंद शिंदे. जाऊयात राकेश निवळे. नाणेफेकीत गमावले, तर काय स्वीकारलं असतं? नक्कीच नाणेफेकी जिंकली असती तर फिल्डिंग घेतली असती,
पण प्रथम फलंदाजी आले तर नक्कीच जास्तीत जास्त धावा उभा करण्याचा प्रयत्न करू. टीम मोरणी आणि टीम निवळी अनेक वर्ष एकमेकांसमोर टाकले, पण खूप वर्षानंतर हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मॅच मध्ये सर्व प्रेक्षकांची इच्छा होती की पुन्हा एकदा झाली पाहिजे, आली आहे. तर या मॅच बद्दल काय सांगशील? मॅच बद्दल जर बोलायचं झालं तर मोरणी आणि निवळी संघ हे दोन्ही तेवढेच ताकदीचे संघ पहिल्यापासून आतापर्यंतच्या काळामध्ये. तर नक्कीच एक चुरसपूर्व लढत होणार आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणार. तसेच मी मोरणीच्या खेळाडूंना सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो की ह्याच्यामधून आपल्याला खेळ करून प्रेक्षकांची मनं जिंकायची आहेत. शेवटचा प्रश्न, काल जे आयोजन टीमने केलं, कारण कोयना क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिल्यांदा जो निर्णय मोरणी टीमने घेतला की जे खेळाडू ज्युनियर गटातील अर्थात शेमडी सारखा संघ काल क्वालिफायर झाला, जे कुठेही क्वालिफाय होत नाहीत, आणि जी संकल्पना मोरणी टीमने अंमलात आणली त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच चांगला विचार आहे जय भवानी मित्र मंडळ मोरणी. कारण का एक नवोदित संघांना एक प्लॅटफॉर्म, एक जिंकल्यानंतरचा संघ एक वेगळाच होतो. त्या पद्धतीने एक ज्युनियर संघांना पुढे नेऊन खूप मोठं योगदान दिलेलं आहे. तरी चांगली संकल्पना आहे. पुन्हा एकदा जय भवानी मोरणी संघाचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया बेस्ट ऑफ लक. बिग फाईट, बिग बॅटल, मोरणी विपक्ष निवळी रायगड. जसा सामना रंगतो आपल्याला पाहायला मिळेल, मोरणी विरुद्ध निवळी. ओल टू कम बॉक्स. थँक्यू प्रवीणजी. वैभव टू आनंद आणि हा चेंडू खाली होता. क्षेत्ररक्षकांनी इथे हा मोठा झेल सोडलेला आहे. एक जीवन दान इथे मिळतंय. आनंद याला निश्चितच आताच आनंद याला प्रत्येक षटकाराकरिता 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. आमचे सन्माननीय दिलीपजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून प्रति षटकारामागे 200 रुपयाचं पारितोषिक. आणि इथे पहिल्या चेंडूवर चौकार पटकवण्यात यश आलं होतं, परंतु पुढचे 2 चेंडू सलग निर्धाव आणि चौथ्या चेंडूवर 2 धावा एक जीवनदानच्या स्वरूपात. वैभव टू आनंद आणि हा चेंडू खाली पुन्हा येतो. क्षेत्ररक्षकांनी इथे झेल बाद होतोय. आनंद बॅक टू पॅव्हिलियन. मोठा आदरा म्हणावा लागेल तो केदारनाथ 11 अक्कलप या संघाला. दरम्यान निश्चितच आनंद माघारी परततोय. जीवनदानाचा कोणत्या प्रकारे फायदा काय उठवता आला नाही तो आनंद याला. जय भवानी मोरणी टीमचे सर्व प्लेइंग 11 खेळाडू आपण मंचाकडे यायचंय. मोरणी संघाचे सर्व खेळाडू, आपला सामना सुरू होत आहे. नवीन फलंदाज येतोय तो प्रणय. जागा घेण्यासाठी आनंद याची. कारण सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वैभवच्या माध्यमातून एक नावाजलेला गोलंदाज आपण पाहतोय अमरदीप दौलिया संघाकडून. पण पहिल्या चेंडूवर वैभवाने चौकार दिला होता, परंतु सलग पुढचे 2 चेंडू निर्धाव काढल्यानंतर पुढच्या चेंडूवर दुहेरी धाव आणि त्यानंतर गडी बाद करण्यात यश. हा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह सुरेख असा फटका आपल्याला पाहायला होतोय. प्रणय याच्या माध्यमातून चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. एक 10. या पुढील जो सामना होणार आहे, दोन्ही मातब्बर संघ ठाणे जिल्ह्यातील अतिशय कोयना समाजातील हे एक स्ट्रॉंग रायव्हलरी राहिली होती. ते या दोन्ही संघादरम्यान एका बाजूला आपण पाहतोय आयोजक जय भवानी मोरणी संघ, विपक्ष NCC निवळी. कारण ज्या प्रकारे प्रवीणजी शिंदे आपण सांगितलं की निवळी संघाच्या एक नावाजलेल्या खेळाडूंचा आपण नामोल्लेख केला, परंतु एक नाव त्यात मिसिंग राहिलं होतं, ते आदित्य उतेकर. कारण सध्याचा इन्फॉर्म फलंदाज गोलंदाज आहे तो आदित्य उतेकर. कारण निश्चितच सलग 4 चेंडू निर्धाव चेंडू. पाहूया निर्धाव षटक हाताळण्यात यश मिळतंय का. कारण फलंदाज सुद्धा तयारीत. पुढचा चेंडू आणि चेंडू जातो नो मॅन्स लँड मध्ये. त्या दरम्यान एक धाव पूर्ण करतात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बहुधा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुंदर रन बिटवीन 2 विकेट पाहतोय, परंतु जखून ठेवलेला आहे इथे समीर याने फलंदाज आर्यन याला.
सलग 4 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर 5व्या चेंडूवर तिहेरी धाव पटकावण्यात यश आलेले आहे. ते फलंदाज आर्यन याला समीर आपल्या षटकातील पुढचा चेंडू वैयक्तिक चौकारांशी 4 धावांनी फलंदाजी करणार प्रणय याला एक नवोदित विस्फोटकाचा फलंदाज अष्टबल असा फलंदाज आपण पाहतोय. प्रणय स्ट्राईक एंडला. हा चेंडू पुन्हा एकदा गोल्डन स्पॉट वरून यश दुसरी मिळून स्थिरावतो यष्टीरक्षक हातामध्ये. या षटकामध्ये 5 चेंडू निर्धाव करण्यात यश मिळतं ते गोलंदाज समीर याला. अवघा एक तिहेरी धाव दिलेली आहे, 3 धावा दिलेल्या आहेत. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वैभव याच्या माध्यमातून, माफ करा समीर याच्या माध्यमातून. कॅमेरामॅन आमच्या मंचावर सन्माननीय पाहुणे यांची उपस्थित झालेली आहे, तरी कृपया या आमच्या सन्माननीय उपस्थित पाहुण्यांचं दर्शन निश्चितच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून होणे गरजेचं आहे. दरम्यान आमच्या मोरणी गावचे गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ 2018-19 पासून मी पाहतोय, त्या अगोदरपासून गाव प्रमुख राहिलेले सन्माननीय प्रमोदजी शिंदे साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालं आहे. आपणास विनंती की आपण सुद्धा आमच्या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गेल्या अनेक वर्ष या मोरणी गावाचं गाव प्रमुख पद निभावताना त्यांनी सुरेख अशी कामगिरी पार पाडलेली आहे आणि त्यांचा आम्ही नामोल्लेख जरूर करू, कारण 3.5 वर्षाची जी माजी सचिव पदाची कारकीर्द होती त्या कारकिर्दीत सुद्धा त्यांनी आम्हाला सुरेख असा प्रत्येक गोष्टीत त्यांचं सहकार्य लाभलं होतं आणि अतिशय उत्कृष्ट असा गाव प्रमुख हा किताब सुद्धा त्यांनी पटकावलेला आहे. हा चेंडू जातो स्क्वेअर लेग झोन मधून सीमा रेषे पार. षटकार. पटकनच यश मिळालं तर फलंदाज आर्यन याला. निश्चितच मी 4 चेंडू धाव काढलेत, परंतु 4 षटकात कॅपॅसिटी माझी आहे, परंतु इथे बॅटची कड घेऊन चेंडू यशच्या हातामध्ये स्थिरावलेला आहे आणि गडी आर्यन याच्या स्वरूपात वैयक्तिक 9 धावांनिशी 7 चेंडूचा सामना करताना 9 धावा पटकावलेल्या आहेत आर्यन. आर्यन माघारी परततोय, त्याची जागा घेण्यासाठी अन्य फलंदाज विशाल. निश्चितच आम्हाला फलंदाजाच्या मागे जे नाव दिसलं ते विशाल, परंतु फलंदाजाचं नाव महेश आहे असं आम्हाला 12वा खेळ आम्हाला कळतोय. बारावा खेळाडू वीर सदाशिव जाधव आम्हाला कळतोय महेश फलंदाजाचं नाव आहे. निवृत्त संघाचा संघनायक राकेश जिनवे आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. ऋषी महेश. हा चेंडू जातो पुन्हा एकदा स्क्वेअर लेग झोन मधून आणि चेंडू जातो नो मॅन्स लँड मध्ये सीमा रेषे पार. चौकार. पोहोचलेली ती 23 या धावसंख्येवर 2 बाद 23. तिसरं षटक मार्गस्थ असताना एक भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतोय अमरदीप धवलिया संघाच्या विपक्ष केदारनाथ 11 अक्कलपे या संघाला निश्चितच अजूनही खूप पल्ला गाठायचा आहे. तर चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान. ऋषी आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करण्यास सज्ज फलंदाज आपण पाहतोय. महेश. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख असा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषीच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता येते होते. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनुसार गणित बदलतंय. 8 चेंडू 34 धावा. निश्चितच षटकार आणि चौकारांची नितांत आवश्यकता आहे. ते
पुढचा चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू जातोय यशरक्षा पाठीमागे, परंतु थोडासा प्रयत्न पाहायला मिळालेला आहे, पण तो प्रयत्न यशस्वी निश्चित होताना दिसतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु त्या दरम्यान दोन्ही फलंदाज अंपायर धावा किती पळून काढलेले आहेत? 3 धावा पूर्ण करतायत. निवळी संघाचा संघनायक राकेश निवळे आपण कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा, नितीनजी शिंदे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 26. 7 चेंडू 35 धावा. हॅलो राकेश निवळे आपण या ठिकाणी संपर्क साधायचा, निवळी संघाचे कर्णधार. 7 चेंडू आणि 35 धावा. आणि पुढचा चेंडू सुद्धा निर्धाव काढण्यात यश मिळतं. गोलंदाज ऋषी याला तिसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 26 या धावसंख्येवर 2 बाद 26. समीकरण आहे ते 6 चेंडू 35 धावा. आणि या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी रन चेस, त्यामुळे 6 चेंडू 35 धावा म्हणजे प्रति चेंडू मागे षटकार. आता ही कामगिरी पार पाडण्यात यश मिळते का? इथे फलंदाज प्रणय आणि महेश यांना स्ट्राईकला तो महेश, नॉन स्ट्राईक यांना तो प्रणय. केदारनाथ 11 अक्कलपे या संघाकडून आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज संदेश. संदेश कोयना क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार आपण पाहतोय मैदानावर गोलंदाजीचे तुरा सांभाळताना. आणि हा पहिला चेंडू त्रिफळाची देतोय, माघारी परतोय महेश. मैदानावर राजेश कोयना क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार संदेश यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर हादरा दिला जातो तो केदारनाथ 11 अक्कलपेय संघाला. कारण भला मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना इथे अडकळती सुरुवात झाली होती आणि त्यानंतर निश्चितच अवघड आव्हान होऊन बसलेलं आहे. कारण 5 चेंडू 35 धावा एक निश्चितच अशक्य असं आव्हान म्हणता येईल. कारण जर अवैध गोलंदाजी झाली नाहीये तर निश्चितच सामन्यात विजय मिळवण्यात कोणती अडचण इथे दिसत नाही ती अमरदीप पवली संघाला. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू जातोय लॉंगांच्या दिशेला. त्या दरम्यान एक धाव पूर्ण करतो दोन्ही फलंदाज. या एका धावनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. सुरेख गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळालेला आहे तो अमरदीप धवली या संघाकडून. ज्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली होती त्याच प्रकारची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर गडी बाद, दुसऱ्या चेंडूवर एक धाव. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कट घेऊन चेंडू जातोय आणि डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळतो यष्टिरक्षा माध्यमातून. माघारी परततो तो फलंदाज प्रणय बॅक टू पॅव्हिलियन. कोयना क्रिकेट असोसिएशनचे स्कोरबुक आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच त्यामागे आपल्याला त्या स्कोरबुक वर आपल्याला कार्यकारिणी पाहायला मिळते. सन्माननीय अध्यक्ष श्री विजयजी मुसळे साहेब, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष सन्माननीय संतोषजी जाधव साहेब. पुढचा चेंडू सुरेख असा चेंडू, परंतु इथे बीट करतो तो फलंदाजासोबत यष्टिरक्षक आणि त्याच्या मागतील क्षेत्ररक्षक असा तिघांना बीट करून चेंडू जातो बाईच्या स्वरूपात 4 धावांकरिता.
या 4 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या धावसंख्येवर. 4 गड्यांच्या पत्त्यानंतर धावसंख्या झाली ती 31. निश्चितच या मोरणी गावच्या मॅचेस असो किंवा म्हाळुंगे गावच्या मॅचेस असो किंवा निवळी गावच्या मॅचेस असो, या सामन्यांमध्ये आम्हाला निश्चितच ज्यांचं सहकारी ज्येष्ठ सहकारी समालोचक म्हणून लाभायचे ते सन्माननीय नकुलजी भोसले साहेब, त्यानंतर कृष्णाजी निवळे साहेब आमचे मामा. निश्चितच आज या दिवसभराच्या सत्रामध्ये त्यांची उपस्थिती निश्चितच इथे पाहायला मिळेल. सन्माननीय कोयना प्रतिष्ठानचे सचिव नकुलजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष त्यांच्या समवेत आणि त्यांच्याकडून आम्हाला समालोचन करण्याची प्रेरणा मिळाली आणि ज्यांनी आम्हाला नेहमीच सहकार्य मोलाचं मार्गदर्शन केलं ते सन्माननीय कृष्णाजी निवळे साहेब, सर्वांचे लाडके आप्पा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय सन्माननीय खजिनदार संदेशजी यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू काढण्यात यश मिळतंय. आणि एक स्ट्रॉंग रायव्हलरी आपल्याला निश्चितच इथे पाहायला मिळेल. एका बाजूला असेल टीम एनसीसी निवळी, विपक्ष जय भवानी गोवडी. त्याला निवळी टीमच्या कर्णधार संपर्क साधा. राकेश निवळे त्वरित संपर्क साधा या ठिकाणी.